पक्षाशी एकनिष्ठ राहणं हे कितपत योग्य आहे? कारण की शिंदे साहेब सुद्धा पक्षातून बाहेर गेले. हं. खूप साऱ्या आमदार, खासदारांना घेऊन. तर मग त्यांना तर लोकं गद्दार म्हणतात. मग यावर तुमचं मत काय? नाही मला सांगा तुम्ही जनतेसाठी की पक्षासाठी? मूळ प्रश्न आहे जनतेसाठी. राइट? मग तुम्ही जनतेशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे की पक्षाशी एकनिष्ठ? पक्षाशी कशाला एकनिष्ठ असायला पाहिजे? तुम्ही जनतेसाठी आहेत ना तुम्ही बरोबर. जनतेतून निवडून आला ना. तुम्ही पक्षाशी बांधील असणं म्हणजे काय? तुम्ही पक्षाशी नाही, तुम्ही जनतेशी बांधील असला पाहिजेत, राइट? हं. तुम्ही जनतेच्या मुळातीत आहेत तुम्ही, राइट? मग तुम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहात का? हे दुय्यम आहे. प्राथमिक लेव्हलला येतं ते तुम्ही जनतेशी एकनिष्ठ आहात का? राइट? आणि गद्दार शब्द मला सांगा तुम्ही हे ठीक आहे, लोकांना अपील करायला, जनतेला भुलभुलैया करायला ठीक आहे, गद्दार वगैरे म्हणू द्यात. गद्दारीचा काय संबंध येते? हं. तुम्ही तुमच्या जनतेची कामं करू शकताय का? नाही करू शकत आहे. राइट? मग खरे गद्दार कोण आहेत, की जे जनतेला एक मॅनिफेस्टो देतात, एक वचननामा देतात, जाहीरनामा देतात आणि त्या गोष्टी ते पूर्ण करत नाहीत. म्हणजे हे नेते जनतेशी गद्दार आहेत. हं. पक्षापक्षातला वॉर हा त्यांचा इंटरनल वॉर आहे. ह्यात सामान्य माणसाने भरडूनच निघायचं नाही. सामान्य माणसाने त्या डोक्यात नाही घ्यायचं. एक बिईंग सामान्य माणूस, कॉमन मॅन म्हणून मी काय लक्षात घ्यायचंय, तो त्यांचं तिकडं काय का होईना, त्यांनी जे सांगितलं तो करतोय का? नंबर 1. क्लिअर? दुसरी गोष्ट ही आहे, की त्यांचे ते प्रोफेशनल वॉर आहेत. राइट? त्यांच्या त्यांच्या सत्तेच्या त्यांच्या त्यांच्या खुर्चीचे वॉर आहेत ते. त्याच्याशी घेणं-देणं आपण जास्ती न ठेवता आपण आपल्या फक्त समस्या सुटतायत का? त्यांनी जो मॅनिफेस्टो, वचननामा, जाहीरनामा जो आपल्याला प्रचारामध्ये दिलेला आहे, तो ते पूर्ण करतायत. कारण आपले प्रॉब्लेम कोण सॉल्व्ह करतंय हे महत्वाचं आहे. त्यांचे वॉर होईनात का? उलट ते वॉर झाले पाहिजेत. हं. ते त्यांच्यातले त्यांच्या सारख्या फुटाफुटी झाल्या पाहिजेत. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या ठिकाणी समजा एखादा कलेक्टर तुम्ही ढिम्म करून तिथं जर 4-4, 5-5 वर्ष ठेवला तर चालेल का? ही सिस्टम काय, नाही. की दर 3 वर्षांनी उचला. कशासाठी? बरोबर. कारण तो जर तिथं फॅमिलिअर झाला, तो तर मोनोटोनच होईल तिथं. लोकांच्या समस्या त्याच्या तिथं उद्या उठ बसवेल, लोकांबरोबर संपर्क होतील. तो तिथं राजाच बनेल ना. हो. त्याला काय तिथून उठवायचंय? त्याचं रिझन आहे. ही जी सिस्टम आहे, ही सिस्टम मी तर त्यापुढे जाऊन तुम्हाला हे सांगेल, की पक्षाशी एकनिष्ठ नसलंच पाहिजे. असं का? तुम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहता, म्हणजे नेमकं तुम्ही काय करता? तुम्ही जनतेशी एकनिष्ठ असलं पाहिजे. पक्ष तर नंतरून आहे, अगोदर हं. जनता आहे. बरोबर. तुम्ही जनतेशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे आणि गद्दार वगैरे ह्या शब्दाला राजकारणामध्ये तसं थारा नाहीये. हं. आपण जसं बघितलं तर बी-जे-पी नॉर्थ साइडला जसं आपलं यू-पी, बिहार तिथे मेजॉरिटीमध्ये जिंकून जसं आपल्या महाराष्ट्रातही आता बी-जे-पीची सरकार आहे. पण बी-जे-पीला स्ट्रगल करावा लागतो साउथ साइडला. केरळ झाला. अशा साउथ स्टेटमध्ये बी-जे-पीचा जो पॅटर्न आहे जिंकायचा तो तिथे ब्रेक होतो. तर नक्की काय प्रॉब्लेम आहे? बी-जे-पी का त्याच्यामध्ये जिंकू नाही शकत आहे साउथ साइडला? त्याचं रिझन आहे, की साउथ साइडला बघितलं तुम्ही, आता इक्वेशन कसं तयार होतं? कास्ट, रिलिजन हे इक्वेशन असतंच. ठीक आहे. मूळ जो अजेंडा आहे बी-जे-पीचा, तो अजेंडा तिकडे लागू न होण्याचं रिझन म्हणजे तिकडे कास्ट इक्वेशनच बसत नाहीत ते प्रॉपर. तुम्ही ते गावोगाव बघितले तुमचे सगळे. तर तुम्ही हैदराबाद बघा, पॉप्युलॅरिटी हं. बघा तुम्ही, पॉप्युलेशन कोणतं जास्ती तिकडे. तर तिकडे त्यांचे अजेंडे चालतील का? चेन्नईमध्ये पॉप्युलेशन बघा तुम्ही. हे अजेंडे चालतील का त्यांचे? तर ते अजेंडे तिकडे न चालण्याचं रिझन म्हणजे त्यांचं कास्ट इक्वेशन बसत नाही. आणि त्यांचं पब्लिक परसेप्शन काय? हिंदू पार्टी, बरोबर. हिंदुइझम, राइट? त्यांना विकासाचं तिकडे न्यावं लागेल. तिकडे प्रोग्रेस म्हणून त्यांचं पब्लिक परसेप्शन क्रिएट करावं लागेल. हं. मुळात त्यांना तिकडची मेंटरिंग मी तुम्हाला परत सांगितलं, की तोच लॉ तिकडे अप्लाय नाही होणार आहे. हं. प्लेस बदलली, तुमचे लॉ बदलले. ठीक आहे. आपण डायरेक्शन चेंज केली तरी आपल्या गोष्टी तुम्ही जर एका पोझिशनमध्ये उभे राहात आणि तुमचे 10 फोटो क्लिक करात, तर 10चे 10 फोटो तुमचे वेगळे येतील, जर तुम्ही मायन्यूटली मॅक्रो लेव्हलला बघितलं तर. नक्कीच सर. क्लिअर? सिमिलरली हा अप्लाय तिकडे होणारच नाही लॉ. त्यांना तिकडचं परसेप्शन वेगळं क्रिएट करावं लागेल. त्यांचा जो कोणी मेंटर असेल, जे त्यांचं कोणी त्यांना मेंटरिंग करतंय बी-जे-पीला, त्यांचं मेंटरिंग चुकतंय मग ते. तिकडं जर ते पोझिशन आणि आत्ता ते पोझिशनिंग घेतील. घेऊ शकतात. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. तुम्ही पंजाबमध्ये बघितलं, काँग्रेसला तिकडे येऊ दिलं नाही, ते तर आप आलं. ना हो. भाजप पण नाही आलं. भाजपनी तिथे जे मागचं इलेक्शन झालं विधानसभा, बाय दिल्यासारखा दिला. हं. बायच दिला ना त्यांनी. आपच्या पारड्यात टाकलं. म्हणजे काय केलं? छोटा शत्रू पुढे आणून मोठा शत्रू घालवला. छोट्या शत्रूला कधी घालवता येईल? बरोबर. सिमिलरली त्यांनी तामिळनाडूमध्ये काय केलं? विजय थलपतीला उद्या ते उडवून लावतील. हं. त्यांनी महत्त्वाचे 2 पक्ष होते. ते पक्ष काय केले त्यांनी? मोठे शत्रू बाजूला सारले. बाजूला सारून टाकले. राइट? त्यांचा बुरुज ढासळला ना सगळा आणि आता नवीन आणलाय. नवीनला मजबूत व्हायला वेळ लागणार आहे. तोपर्यंत त्याला ते उडून लावतील. मग तिथं पण त्यांनी बायच दिला थोडक्यात. बाय दिला. म्हणून तर ते जे अण्णामलई जे स्ट्राँगली येत होते ना पुढं, त्या अण्णामलईला कशासाठी थांबवलं गेलं? हा नॅरेटिव्हचा भाग आहे. ठीक आहे? हा त्यांनी नॅरेटिव्ह सेट केला. त्यांनाही माहिती आहे, की आत्ता जर आम्ही लगोलग गेलो, तर आम्हाला मान्यताच मिळणार नाही. कारण बी-जे-पीच्या बद्दल खूप मोठा रेझिस्टन्स आहे साऊथमध्ये. हो. राइट? लगेच तर मान्यता मिळणारच नाही. आत्ता करायला गेलो,
तर शेवटी परत तो डीएमके आयडीएमके कुणीतरी येऊन बसेल. बेटर आहे ह्यांना उडवा आणि छोटा शत्रू आणून उभा करा. नवीनच एक पार्टी आता मला माहित नाही तो शत्रू की खरा आतून मित्र आहे बिहाइंड दी कर्टन, पण ठीक आहे त्याला उभा केलं. आता त्याला कधी उडवता येऊ शकतं. नक्की. राईट. सेम जे पंजाबमध्ये केलं ना तेच तर तिथं केलेलं आहे आणि खूप स्मार्टली ठेवते. हा स्मार्टनेस असायलाच पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस नेतृत्व करता, बरोबर. नेतृत्वाकडे सगळ्यात महत्वाचं नेतृत्व म्हणजे काय? नेतृत्व, विजन, नेतृत्व. तुमच्याकडं ते विजनच असलं पाहिजे. ते विजन बीजेपीकडे आहे. बीजेपी 100% तिकडे मारू शकते नंतरून असं मला वाटतं. त्याचं रिझन आहे कारण त्यांनी आता छोटं शत्रू आणून उभा केलेला आहे. त्याला कधी उडवतील ते? जे पंजाबमध्ये तेच इकडे केलेलं आहे. तुम्ही आता जसं बीजेपीचं मेन्शन केलं, हम्म. बीजेपी ॲज अ पॉलिटिकल पार्टी एवढी सक्सेसफुल कशी काय ठरली? जे बेसिक फंडामेंटल आहेत ना त्यांचे क्रिस्टल क्लिअर आहे. मुळात ती व्यक्ती केंद्रित पार्टी नाहीये. ती एका सिस्टमवरती चालते आणि ॲज अ ह्युमन बिईंग प्रत्येक मनुष्य आपलं ब्रेन पण सिस्टमवरतीच चालतं. प्रत्येक गोष्ट आपली सिस्टमवरती चालते. जोपर्यंत तुमच्याकडे सिस्टम नाहीये प्रॉपर तोपर्यंत तुम्ही चालणार नाही. उद्या बीजेपीतले 2-4 नेते उडलेच बरोबर. तर त्यांना काहीच होणार नाही. त्यांची सिस्टम मुळापर्यंत गेलेली. कारण ते सिस्टमॅटिकली काम करतात. वेळ लागेल पण सिस्टमने काम करतात ते. म्हणून ते बीजेपी सक्सेस होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन आहे. कोणाला काही वाटो पण त्यांच्याकडे सिस्टम आहे. राईट. ते कसे येत आहेत डझंट मॅटर पण ते तिथे येत आहेत. तुम्ही पास झाला, तुम्ही कॉप्या करून पास झाला, अभ्यास करून पास झाला का तुम्ही कडच्याचं बघून पास झाला, डझंट मॅटर. एंड ऑफ द डेला तुम्हाला काय विचारणार आहे की तुम्ही पास झाला. क्लिअर. मग तुम्हाला ही जी मेहनत घ्यायची, तुम्ही ज्या करिअरमध्ये आहात तुम्हाला त्या करिअरमध्ये तुम्ही जर प्रामाणिकपणे काम केलं आणि त्याची प्रामाणिकता वेगळी. थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर मी एक स्टोरी सांगू, थोडंसं लेंदी होईल परत. नक्की सर, नक्की. एक रोहिणी नावाचा चोर होता. एक स्टोरी एका ह्याच्यामध्ये. तर तो चोर आहे. त्या चोराला त्यावेळेसचा जो राजा होता श्रेनिक नावाचा राजा, तो त्या चोराला पकडण्यासाठी जीवापड अट्टस करत असतो पण तो चोर सापडत नसतो. आणि त्या चोराची एक स्पेशालिटी असते. तो चोरी करायच्या आधी राजाला सांगायचा, हे राजा मी आज कल्पेशच्या घरात चोरी करणार आहे. ठीक आहे. प्रामाणिकपणा त्याचा. हा त्याचा प्रामाणिकपणा. पण तो चोरी करायचा आणि तो राजाला सापडत नव्हता. राजा म्हातारा झाला इकडं, तो रोहिणी चोरी म्हातारा झाला. आता त्यांच्या दोघांच्या पुढच्या पिढ्या आल्या. बरोबर. रोहिणी चोरांनी त्याला सांगितलं की बाबा तुला हे तत्व पाळायचे, 3 तत्व सांगितले त्याने त्या चोरांनी त्याला की जर तू हे 3 तत्व पाळले म्हणजे एक महापुरुषाचं शब्द काय ऐकायचे ना. जिथं त्यांचं प्रवचन चालू तिथं ते आपल्या कानात बोटं घालायची. देवाच्या गळ्यातली माळा कधी सुकत नाही, देवाचे डोळे कधी असे लपकत झपकत नाहीत. हे त्याने आपलं त्या चोरांनी त्याला सांगितलं काय जे काय त्याचं तत्व असेल चोरीचं. ठीक आहे. तुला कुठं जर संकट आलं तर कमीत कमी हे लक्षात ठेव. बरोबर. आणि तत्व दुसरं की तू सांगून चोरी करायची. इकडे राजाने पण श्रेनिक राजाने त्याच्या पुढचं जी पिढी होती त्याची गादी बसणारी त्याला सांगितलं डोजे बाबा तू एकदम सुजलाम सुफलाम आहे आपलं राज्य, पण फक्त आपल्याकडे एकच प्रॉब्लेम आहे तो चोर. तुझा मेन टास्क असेल की त्या चोराला पकडणं. त्याला चोराला पकडलं की आपल्यात प्रॉब्लेमच काय नाही. ठीक आहे. मग त्यांनी त्याच्या आपलं प्लॅनिंग आखलं ह्याला चोराला कसं पकडायचं. मग त्याचा तो जो पुढचा मुलगा होता चोराचा तो पण प्रत्येक वेळेला त्याला सांगायचा की बाबा मी इथं चोरी करतोय. त्यांनी एक दिवशी लावला ट्रॅप राजाने की ह्याला आपण असं पकडायचं आणि पकडल्यानंतर त्याला त्याच्याकडून जे काय जसं आमच्याकडे एक अॅनेस्थेटिक औषध असतात तशी त्याला काहीतरी नार्कोचे औषध द्यायचे त्या तोंडातून ते काढून घ्यायचं की हा ह्याने चोरी केली. मग तो आपल्याकडे एव्हिडन्स तयार झाला, पुरावा तयार झाला. मग ह्याला आपण डांबायला मोकळं झालं. बरोबर. मग त्या चोराने एक दिवशी काय झालं की त्याच्या मागाचे लागले पोलिस, म्हणजे ते जे काही ती सिस्टम असेल त्यावेळेसची त्या सैनिक लागले त्याच्या मागे आणि तो जाता जाता त्याला काटा रुतला. पळता पळता काटा रुतला आणि तिथे एक प्रवचन चालू होतं. ते प्रवचन चालू असताना त्याच्या नेमके त्यांनी तो कानात बोटं घातले प्रवचन चालू असल्यामुळं ते ऐकायचं नाही. तत्व आहे त्याचं. बरोबर. ठीक आहे. त्याचं कानावर पडलं तर माझं मग चोरी सोडून देईल मी. खरंच. मग तो खाली वाकला काटा रुतल्यामुळं तर ते कान निघाले कानातून ते बोटे खाली त्याच्या कानावर पडलं ते शब्द, हे 3 शब्द. गळ्यातली माळ कधी सुकत नाही, डोळे कधी लपकत झपकत नाही वगैरे काय जे काही तत्व असतील ते पडले. त्या चोराला पकडलं त्या सैनिकांनी कारण तो तिथं ते घायाळ झालेला होता. त्याला नेहलं डांबलं त्याला सगळं केलं. त्या लक्षात आलं की हे सगळं की तो निघाला. त्यांनी असं ऑलरेडी ते स्वर्गाचं चित्र तयार केलं होतं. तिथं धूर बीर सगळ्या खुर्च्या तिथं ज्या दासी वगैरे तयार केल्या होत्या. पण आता ह्यांचं हे प्लॅनिंग 3-4 दिवसापासूनच असेल. त्या दाशांच्या गळ्यातल्या माळा सुकलेल्या होत्या. हा गेला तिथं बघितलं ह्याला आता बेशुद्ध केलं. तो तिथं गेल्यावरती त्याच्या गळ्यातल्या माळा सुकलेल्या दिसल्या. त्या लक्षात आलं अरे हे तर आपण ऐकलेलं आहे की गळ्यातल्या माळा सुकलेल्या नसतात. ठीक आहे. तिथं जे इंद्र वगैरे कोणी जो देव असतील ते देव बसलेले होते त्यांचे काय डोळे लपकत झपकत होते ते सगळे. ते म्हणलं अरे हे पण आपण ऐकलं की हे डोळे म्हणजे हे सगळं खोटं आहे. ते लक्षात आलं.
आणि तो तिथून सुटला. हा, तो म्हणला मी चोरीच केलेली नाही, कारण त्या लक्षात आला हा ड्रामा आहे सगळा. बरोबर. राईट. तो तिथून सुटला. पण जर समजा हे 3 शब्द त्या कानावर नसते पडले, हम्म, तो चोरी करत राहिला असता. त्यांनी बाहेर आल्यावरती लक्षात आलं की माझा जीव केवळ ह्या 3 वाक्यांमुळे वाचला. बरोबर. राईट. मग त्यांनी ती चोरी सोडून दिली. तो चांगला झालं त्याच्याबद्दल की वाईट झालं डझंट मॅटर, पण त्याच्या व्यवसायाबद्दल काय झालं, त्याचा चोरीचा व्यवसाय होता. त्यांनी ह्या गोष्टी ऐकल्या आणि त्यांनी ती चोरी सोडून सोडून दिली. दिली. म्हणजे त्यांनी त्याच्या व्यवसायाशी प्रतारणा केली. म्हणजे त्याच्या व्यवसायाशी त्यांनी प्रामाणिकपणा दाखवला का? हा, स्टोरी काय असू द्या, तर त्यांनी नाही दाखवला. सिमिलरली राजकारणामध्ये ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस तुम्हाला राजकीय डावपेचच खेळायचे असतात. तुम्हाला हम्म, तुमचं इंटेन्शन हे प्युअरच असलं पाहिजे की तुम्हाला तुमच्या जनतेला न्याय द्यायचा आहे. पण तुम्ही ज्यावेळेस राजकारणाच्या परीघात असता त्यावेळेस तुम्हाला पुढच्या बरोबर हे करायचं, तर तुम्हाला डावपेचच खेळावं लागतील. तर तुमचे तत्व, एकनिष्ठता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. इंटेन्शन हे प्युअर हे मॅन्डेटरी आहे की तुमचं इंटेन्शन प्युअर आहे की तुम्हाला जनतेची सेवा करायची. पण तुम्हाला पुढच्याशी जिंकायचंय म्हणल्यावर तुम्हाला तुमचा डॉमिनन्स दाखवण्यासाठी तुम्हाला डावपेच खेळायचेच आहेत. मग बरोबर. हे डावपेच खेळायचे म्हणलं, हे डावपेच तुम्हाला जर नसतील तुमच्याकडे ते शिकावे लागतील. राईट. जर हे छोट्या पक्षांना ते शिकायचंच नसेल तर ते पुढे जाणार नाहीत. म्हणून बीजेपी किंवा मोठे पक्ष, काँग्रेस पण सक्सेस उद्या का होईल, तिकडे डावपेचांमुळेच होईल. कारण त्यांची सिस्टम काम करते. इकडे व्यक्ती काम करतो. हे सगळं व्यक्ती केंद्रित आहे आणि हे सगळं सिस्टम केंद्रित आहे. म्हणून छोटे पक्ष उदयाला राहतील न राहतील ना आरोपाला माहीत नाही, किंवा नवीन तयार होतील. सीजेपी नवीन जर आला तर तो त्या एका पक्षासारखं रूपांतर घेईल, पण तो टिकल न टिकल हा नंतरचा मुद्दा आहे. पण मोठ्या पक्षांपुढे ते का टिकणार नाहीत? कारण मोठ्या पक्षांकडे एक सिस्टम आहे आणि हे व्यक्ती केंद्रित आहेत. म्हणून बीजेपी का सक्सेस होती, तर केवळ ते त्यांच्या जे काय राजकारण आहे त्या राजकारणाशी ते प्रामाणिक आहेत. त्यांचं जे इंटेन्शन आहे, त्यांचा जो मॅनिफेस्टो, त्यांचा जो जाहीरनामा, वचननामा आहे, त्यांचा स्वतःचा वैयक्तिक भाजपचा, हम्म, त्याच्यासाठी ते प्रामाणिक आहेत आणि ते प्रामाणिकपणाने काम करतात. त्यांच्या शेवटच्या सिस्टम पर्यंत काम करतात. बरोबर सर. भाजपचे किती लोक फुटलेत बोटा मोजणे इतके, बाकीच्या पक्षांचे किती फुटलेत. मग आता ही लोक वर दिले, पैसे दिले, तुम्ही का दिले नाहीत? मग तुम्ही फोडा देऊन पैसे फुटतात का बघा. नाही. दम असेल तर मग वरडू नका, पैसे असतील तर द्यान फोडा, दाखवा तुमच्यात किती दम आहे. राईट. मग हे काय आहे, ह्या सगळ्या बोलाचीच कडेन बोलाचं भात असे नसते शब्दांनी काय होत नाही. हम्म, तुम्ही काय करू शकता, बुद्धिभेद करू शकता. तुम्हाला डावपेच जमत नाहीत हे तुम्ही मान्य करा. डावपेच त्यांना जमतायत का? तर बिलकुल जमत नाही. छोट्या पक्षाला जमत नाहीत, प्रादेशिक पक्षाला तेवढे डावपेच बीजेपीच्या समोर आत्ता तरी जमत नाही. हम्म, बीजेपी काय, तर 100% त्याच्या मॅनिफेस्टोवरती प्रामाणिक आहे. त्याचा ओन मॅनिफेस्टो. मी राज्याचा जाहीरनामा विकासाचा म्हणत नाही. मी त्यांचा जो भाजपचा आहे, राईट, त्यांची जी कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्याशी ते प्रामाणिक आहेत. हम्म, तुमचं हे दाखवा तुमचे नेते प्रामाणिक आहेत का? राहू शकत नाही. मग ते बरोबर. फुटतात. बरोबर सर. नक्की सर. थँक्यू सो मच. आमच्या KSR पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि आमच्या विनंतीला एवढा मान देऊन तुम्ही KSR पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल थँक्यू सो मच दिनेश सर. थँक्यू कल्पेश sir. भाऊ. थँक्यू. Thank तुम्ही you. मला ही संधी दिली. मी तुमच्या प्रेक्षकांना मनोकामना करतो की तुमचे सगळे जे काय अपेक्षा आहेत त्या सगळ्या फुलफिल हो, तुमचे स्वप्न पूर्ण होत. तुम्ही जर राजकीय क्षेत्रात काम करत असाल तर तुम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये यश मिळो, उत्तरोत्तर यश मिळत जाऊ. ह्याच सदिच्छेसह आणि प्रार्थनेसह मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्की सर. नक्की. थँक्यू सो मच.